नमस्कार, आपण पाहत आहात सत्यनीती न्यूज. धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे वसलेले येडेश्वरी मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. हजारो भाविकांची अखंड श्रद्धा जपणारी येडेश्वरी देवी ही परिसराची कुलस्वामिनी मानली जाते. इतिहास, परंपरा आणि धार्मिक महत्त्व यांचा सुंदर संगम असलेल्या या मंदिरात वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते. विशेषतः नवरात्रोत्सव काळात येथे भक्तिभावांचा उत्सव पाहायला मिळतो. आज आपण जाणून घेणार आहोत या जागृत देवस्थानाचा इतिहास, धार्मिक महत्त्व आणि भाविकांच्या श्रद्धेचा अद्भुत प्रवास. चला पाहूया येडेश्वरी देवीविषयी हा खास रिपोर्ट. येडेश्वरी देवस्थानचं काय महत्व, काय सांगाल तुम्ही या संदर्भामध्ये? नमस्कार, मी संतोष आकलावे, येडेश्वरी देवस्थान ट्रस्टचा कोषाध्यक्ष. तर येडेश्वरी देवस्थान हे धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यातील येरमाळा या ठिकाणी हरिश्चंद्र बालाघाटाच्या डोंगर रांगेमध्ये स्थित आहे. या डोंगर रांगामध्ये येडेश्वरी देवीचं मंदिर हे रामाच्या काळापासून इथं मंदिर स्थायिक आहे. जेव्हा श्रीराम सीतेच्या शोधासाठी निघालेले होते, सीतेचा शोध घेत होते, त्यावेळेस माता पार्वतीनं रामाची परीक्षा घ्यायचं ठरवलं, म्हणून ती या ठिकाणी सीतेचं रूप घेऊन उभा राहिला. आणि राम त्यावेळेस ह्या डोंगरामध्ये तिथे भटकत होते, शोध घेत होते. तर त्यांनी पाहिलं, त्यांना लांबून सीतासारखं दिसलं. तेव्हा रामाने ध्यानस्थ होऊन बघितलं तर त्या सीता नाही तर त्या पार्वती माता होत्या. म्हणून रामाने त्यांना म्हणलं की आई, तू वेडी आहेस का? मी तुला ओळखलंय, माता पार्वती आहे. मग त्यांनी म्हटलेलं नाव वेडी म्हणून येडेश्वरी असं नाव तिथून पुढे प्रचलित आहे. आणि त्या रामाच्या काळापासून हे मंदिर या ठिकाणी स्थित आहे आणि अतिशय जागृत देवस्थान आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या आसपासच्या 5 राज्यातून भाविकांची या ठिकाणी गर्दी असते. सतत दर सोमवार, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या ठिकाणी भाविकांची गर्दी असते. वरचेवर भाविकांचा ओढा देवीकडे वाढत चाललेला आहे. आणि आमचं मंदिर प्रशासन या ठिकाणी भाविकांची सेवा करण्यासाठी, त्यांना सुविधा देण्यासाठी सतत कार्यरत असतं. आता सुद्धा विकास कामं भरपूर प्रमाणात या ठिकाणी चालू आहेत. मी महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व भाविकांना आवाहन करतो की त्यांनी देवीच्या यात्रेला, आता दर वर्षातील चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी मोठी यात्रा असते. महाराष्ट्रातील 2 नंबरची यात्रा या ठिकाणी भरते. जवळपास 25 लाख भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनाला येतात. या यात्रेला सर्वांनी यावं, देवीच्या दर्शनाचा, पालखी सोहळ्याचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन. देवस्थानचा पाहिजे तसा विकास झाल्याने स्थानिक प्रशासनाकडे या मंदिराकडे दुर्लक्ष केलं असं तुम्हाला वाटतं का? तसं पाहिलं तर आमचा धाराशिव जिल्हा पहिल्यापासूनच या ठिकाणी दुर्लक्षित आहे शासन दरबारी. आता थोडंसं शासन दरबारी आम्ही पण पोहोचलोय. हळूहळू विकास होत आहे. आमच्या स्तरावर देवस्थान ट्रस्टी आम्ही विकास करतोय आणि जसं जसं आम्हाला शासनाकडून मदत मिळते त्याचा पण विकास या ठिकाणी निधी आम्ही वापरून या ठिकाणी विकास करून या ठिकाणी सुविधा द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. प्रत्येक वर्षाला अंदाजे किती भाविक दर्शन घेतात? अंदाजे एक 25 ते 40 लाख भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात. पुढची तुमची ट्रस्टची वाटचाल काय राहणार आहे? आम्ही या ठिकाणी भाविकांना सगळ्या सुविधा द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. त्यांना एवढं डोंगरावरती यायचं आहे तर डोंगरावर येण्यासाठी त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, पाण्याचा त्रास होऊ, पाणी प्यायला भरपूर शुद्ध मिळावं, त्यांना सावली भेटावी, त्यांना या ठिकाणी राहण्याची सोय व्हावी, त्यांना दर्शन रांगी व्यवस्थित व्हावी, मुखदर्शन करण्याची आम्ही आता व्यवस्था करतोय. त्याचप्रमाणे खूप दुरून आलेल्या भाविकांना या ठिकाणी मुक्कामाची, भक्त निवासाची पण व्यवस्था करायचा आमचं महाराष्ट्र आहे. तुम्ही काय म्हणाल? ही येडेश्वरी नवसाला पावणारी देवी आहे आणि ही तुळजापूर देवीची धाकटी बहीण असं म्हटलं जातं. त्यामुळे ही धाकटी बहीण असल्यामुळे हिचा स्वभाव देखील कडक आहे. जो ही भाविक मनोभावापासून या देवीची पूजा अर्चा करत, तिची सेवा करत, त्याची मनोकामना या ठिकाणी पूर्ण होते. अशी नवसाला पावणारी ही देवी आहे. अनेक महाराष्ट्रातून दूरदूरून या ठिकाणी येऊन लोक आपले या ठिकाणी देवीपुढे नवस करतात व देवीला नवस बोलतात. नंतर देवी तिचे नवस पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी नवस फेडायला येतात. आणि मग तुम्ही म्हणल्याप्रमाणे की हा जर थोडंसं विकसित का आहे, त्याचे एक कारण असं आहे की ज्यावेळेस बी या ठिकाणी आमदार साहेब निवडून येतात, एक दुर्भाग्य ह्या जिल्ह्याचं राहतं की ज्यावेळेस बी आमदार साहेब या ठिकाणी निवडून येतात त्यावेळेस इथले आमदार येणारे हे सत्तेच्या विरोधातले असतात आणि सत्ता ज्यावेळेस विरोधात राहते त्यावेळेस या ठिकाणी विकासाला थोडासा अडथळा या ठिकाणी तयार होतो. परंतु आता सध्या विद्यमान जे आमदार आहे
तर सध्याच्या घडीला खूप प्रयत्नानं आमच्या या ठिकाणी काम आम्हाला बरेचसे आणलेले आहेत. आता पर्यटन विकासामधनं अनेक काम आले आहेत आणि मंदिर ट्रस्ट सतत अहोरात्र या ठिकाणी ज्या ज्या भाविकांना सुविधा देता येईल आपापल्या ट्रस्टच्या माध्यमातून त्या आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. भाविकामध्ये अशी परंपरा आहे की अगोदर तुळजाभवानीचं दर्शन घ्यायचं का अगोदर येडेश्वरीचं दर्शन घ्यायचं, नेमकं काय प्रकार आहे? हे तेच प्रकार आहे की तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये कुठेही देवदेव केला किंवा शेवटी देवीचं दर्शन तुळजाभवानीचं घेतलं तर 2 नंबर दर्शन येडेश्वरीचं घ्यावं लागतं, म्हणजे तुमचं दर्शन पूर्ण होतं. असे फार पूर्वीपासून प्रचलित आलेली प्रथा आहे आणि म्हणून लोक तुळजापूरचं दर्शन घेतल्यानंतर एक 40-50% लोक देवी तुळजापूरच्या येडेश्वरीच्या देवीला दर्शन घेतात. अजून अगोदर येडेश्वरी देवीचं दर्शन घेतलं तर नाही मी त्याच्यामध्ये थोडंसं सांगतो की थोरली बहीण म्हणून तुळजाभवानीला मान आहे आणि तुळजाभवानीला महिषासुराचा वध करण्यासाठी या डोंगरामध्ये तिचं तुळजाभवानीचं रूप या ठिकाणी प्रकट झालं. तिला सहाय्य करणारी देवी तिची धाकटी बहीण आई येडेश्वरी आहे आणि धाकटी असल्यामुळे ती थोडी हट्टी आहे. त्याच्यामुळे तिचं दर्शन घेतलं तर हिचं घ्यावंच लागतं. म्हणजे आधी थोरल्या बहिणीचा मान आहे, नंतर दुसऱ्या आपल्या येडेश्वरीचा मान. काय ना तुमचं? संतोष आगलावे प्रशासन तुमचं गणेश बेदरे येडेश्वरी देवस्थान ट्रस्ट सदस्य. सर तुमचं अध्यक्ष? साहेब